नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी बुलढाणा येथे कर्ज पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ द्या। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्या। तुपकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। कर्जमाफी योजनेतील त्रुटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता किंवा चुकीची माहिती देऊन कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली। यासंदर्भात तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। यावेळी ITR भरणारे शेतकरी तसेच मागील कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांचाही नव्या कर्जमुक्ती योजनेत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली। शेतकऱ्याने स्वतःहून कर्जाचे पुनर्गठन केले नसताना त्याची शिक्षा का, असा सवाल तुपकरांनी उपस्थित केला। कर्ज वेळेवर फेडणाऱ्या शेतकऱ्यांना भरीव प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले। कर्जमाफीतील त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला। यावेळी एकनाथ पाटील फुट्टे, शेनफडराव घुबे, दासा पाटील कणखर, विनायक सरनाईक, अमोल मोरे, प्रकाश आबा घुबे, पवन काकडे यांच्यासह शेतकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत। यामध्ये अनेक जिल्हा बँकेनी, अनेक सोसायट्यांनी आणि अनेक नॅशनलाइज बँकांनी शेतकऱ्यांच्या परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचं परस्पर पुनर्गठन झालं ते शेतकरी आता या कर्जमाफीत बसत नाही, असं बँका सांगतात। पण शासनाचा GR आहे, असं पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे। या अनुषंगानं आज बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्या बँकांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण केल्या त्याची तक्रार घेऊन आम्ही बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सगळे लोक आलो होतो। जिल्हाधिकाऱ्यांचा हा विषय मी लक्षात आणून दिला। त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तक्रारी आल्या तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी प्रत्येकाचं निरसन करीन। राज्य सरकारलाही आमचं सांगणं आहे की परस्पर ज्या बँकांनी पुनर्गठन केलं कर्जाचं त्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा। रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर 2 लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे। जे शेतकरी ITR भरतात याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेले जे लोक आहेत त्याही शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे, अशी मागणी या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे। सरकारला आमची विनंती आहे, या सगळ्या मागण्या जर का सरकारनं मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील।